कवीचे शब्द हे कागदावर अवतरतात. संगीतकार त्याला सुरांचे अमृत पाजतात आणि हे शब्दसूर मंथनातून कसे बाहेर आले ते गायक आपल्याला गळ्यातून सांगतात. श्री शिशिरजी पारखी यांना राज्यस्तरीय स्वरचैतन्य हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो आहे. श्री शिशिर पारखी हे नागपूर, महाराष्ट्र येथील प्रख्यात भारतीय गझल गायक, संगीतकार आणि लाईव्ह परफॉर्मर आहेत. शिशिर पारखी आजही रसिकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. तसेच गझल परंपरेच्या जतन व प्रसारासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांना राज्यस्तरीय स्वरचैतन्य हा पुरस्कार प्रदान करण्याकरिता मी स्वरमेघ आर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष श्री मनीष उपाध्ये आणि प्रमुख अतिथी डॉक्टर सौ साधनाताई शिलेदार तसेच सचिव श्री प्रबोध देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी शाल, श्रीफळ, पुरस्काराचे मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून त्यांना सन्मानित करावे. दीपश्री पाटील यांचा सत्कार करणार आहोत. आता मानपत्र प्रदान सोहळा साजरा होईल. अमरावती येथील ज्येष्ठ गझल गायक श्री सुरेशजी दंडे यांना स्वरमेघ आर्ट फाउंडेशनतर्फे त्यांच्या सांगीतिक कार्याचा गौरव म्हणून मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात येत आहे. या मानपत्राचे वाचन करण्याकरिता मी सौ अंजली उपाध्ये यांना मंचावर आमंत्रित करते. गझल ए रूह आदरणीय श्री सुरेशजी दंडे, सादर प्रणाम. गझल या काव्यकलेच्या माध्यमातून आपल्या सुमधुर स्वरांद्वारे आवाजाच्या गाभ्यातून शब्दांचे सुवास निर्माण करणारे अलौकिक सांगीतिक योगदान, श्रोत्यांना बहाल करणारे प्रतिभावंत सुरेल व्यक्तिमत्व श्री सुरेश दंडे यांना सादर वंदन. ज्यांच्या नावातच सूर लपलेले आहेत असे मनस्वी, निगर्वी मराठी गझल गायकीच्या क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे श्री सुरेश दंडे, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व.
मला आज अतिशय आनंद होतो आहे की सुरेशजी दंडे आणि शिशिर पारखेजी तसेच दीपश्री यांचा सत्कार करायला मला मिळाला. म्हणजे त्यांचा सत्कार करण्याची संधी मला मिळणं ही माझ्यासाठी खरंच मोठी मोलाची गोष्ट आहे. कारण लहानपणापासून ज्यांच्याबद्दल मी ऐकत होते असे सुरेशजी आणि माझी अतिशय जवळची मैत्रीण असलेली दीपश्री, तिचं या निमित्ताने सत्कार करता येणं ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि यातून मला देखील कुठल्या गोष्टींची प्रेरणा मिळू शकेल असं मला निश्चितपणे वाटतं आहे. एखाद्या कलाकाराच्या जीवनात पुरस्काराचं मोल काय असतं हे आपण सगळेच जाणतो आणि आदरणीय उपाध्ये सरांनी हे खूप मनापासून ओळखलेलं आहे. म्हणूनच कलाकारांना पुरस्कार देणं, कलाकारांच्या कार्याची दखल घेणं आणि त्यांना त्याच्याबद्दल सन्मानित करणं हे काम ते गेली कित्येक वर्ष करत आहेत. त्यामुळे स्वरमेघ आर्ट फाउंडेशनचे अगदी मनापासून अभिनंदन, त्यांचं कौतुक. एवढं सुंदर मानपत्र अंजलीताई लिहित असतात. मी त्यांचं म्हणजे सुदैवाने मला पण देखील हे मानपत्र मिळालं आहे. त्याच्यामुळे हे अतिशय सुरेख मानपत्र त्या लिहित असतात. त्यांचं मनापासून कौतुक, त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि अशा सगळ्या श्रोत्यांचा इथे पाठिंबा असला की कार्यक्रमाला एक वेगळं वजन प्राप्त होतं. या सगळ्यांमध्ये कलाकाराला व्यासपीठ उपलब्ध करून देणं, कलाकारांसाठी स्पर्धा आयोजित करणं, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करणं आणि एकूण रेकॉर्डिंग्स करून त्यांच्या कार्याचं जतन करणं, या सगळ्या गोष्टी स्वरमेघ फाउंडेशनतर्फे होत आहेत. आणि ते देखील त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाच्या व्यतिरिक्त. त्यामुळे ही खरंच खूप मोलाची गोष्ट आहे. मी या सर्व ज्यांचा सत्कार झाला त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते आणि स्वरमेघ आर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष उपाध्ये सर यांचंही मनापासून अभिनंदन करते. धन्यवाद. मनुष्याला सामाजिक बांधिलकी तितकीच महत्त्वाची असते. त्या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियान या अंतर्गत स्वरमेघ आर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष श्री मनीष उपाध्ये आणि रोड मार्क फाउंडेशनचे अध्यक्ष श्री राजेश वाघ यांच्या संयुक्त विद्यमाने रोड सेफ्टीवर एक शॉर्ट फिल्म तयार करण्यात येत आहे. आता आपण या शॉर्ट फिल्मच्या पोस्टरचे अनावरण करणार आहोत. जगा सुरक्षित, रहा सुरक्षित, जगा सुरक्षित. स्वास्थ्य शिक्षा रोड सुरक्षा ध्येय घेऊनी, स्वास्थ्य शिक्षा रोड सुरक्षा ध्येय घेऊनी, नियमांच्या शिंपल्यात जीवांना जपतो आहे. सप्तसूर या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सप्तसूर या विदर्भस्तरीय गायन स्पर्धेचे परीक्षक म्हणून आज आपल्याला श्री अविनाशजी घोंगे हे लाभले आहेत. त्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्री मनीष उपाध्ये करतील. हे त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करून करतील अशी मी त्यांना विनंती करते. स्पर्धेच्या दुसऱ्या परीक्षक डॉक्टर सौ नीरजा वाघ या आहेत. त्यांचे स्वागत सौ शर्वरी पुराणिक या त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करून करतील अशी मी त्यांना विनंती करते. स्पर्धेच्या तिसऱ्या परीक्षक म्हणून संगीतकार आणि गायिका सौ यामिनी पायघन या लाभल्या आहेत.
त्यांचे स्वागत विशाखापाध्ये या सन्मानचिन्ह प्रदान करून करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर गझल ए रूह सुरेशजी दंडे त्यांची एक गझल सादर करतील. म्हणावयाला नाही म्हणावयाला आता असे करूया नाही म्हणावयाला आता असे करूया प्राणात चंद्र ठेवू प्राणात चंद्र ठेवू गेला जरी फुलांचा हंगाम दूर देशी गेला जरी फुलांचा हंगाम दूर देशी आयुष्य राहिले आयुष्य राहिले जाळून मोहरूया नाही म्हणावयाला आता असे करूया. यानंतर स्वरचैतन्य पुरस्कारांनी सन्मानित श्री शिशिरजी पारखी त्यांचीच एक गझल सादर करतील अशी मी त्यांना विनंती करते. स्वरमेघ आर्ट फाउंडेशनचा स्वरचैतन्य हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मला मनापासून आनंद आणि कृतज्ञता वाटते आणि ह्या सन्मानासाठी मी सर्व एक स्वरमेघ आर्ट फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी निवड समिति आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानतो. आज जो गज़ल मैं पेश कर रहा हूँ उसके शायर हैं डॉक्टर बशीर बद्र. तो आते ही मनीष जी ने कहा था कि मुझे ये आपकी आज चांदनी गज़ल बहुत पसंद है, तो मैंने भी सोचा वही आपके लिए पेश करूँ आज. गम ध प ग म रे सा प म प ग म रे सा रे सा द नी प सा आ चांदनी भी मेरी तरह जाग रही है. आ चांदनी भी मेरी तरह जाग रही है. पलकों पे सितारों को लिए रात खड़ी है. आ चांदनी भी मेरी तरह जाग रही है. सौ दीपश्री पाटील त्यांनी स्वरबद्ध केलेली एक बंदिश सादर करतील अशी मी त्यांना विनंती करते. स्वरमेघ आर्ट फाउंडेशनचे श्री मनीषजी उपाध्याय सर यांची मी खूप खूप आभारी आहे. मला इतका इथे बोलावून सन्मान केला माझा त्याच्याबद्दल. सरस्वती